मोताळा नगरपंचायत हद्दीत येत असलेल्या सनफ्लॉवर सौर ऊर्जा प्लांट कंपनीने कुठलीही परवानगी न घेता सौर प्लांट मोताळा शहरामध्ये उभारलाय। या सौर प्लांट कंपनीने मोताळा नगरपंचायतकडून कुठलीही परवानगी न घेता 150 ते 200 एकर शेतजमिनीमध्ये नगरपंचायतकडून खोटे हस्ताक्षर सही घेऊन सौर प्लांट उभारण्यात आले। यामध्ये नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा पण खूप मोठा हात आहे। तसेच शेतकऱ्यांकडून 28 वर्ष भाडे तत्वावर करारनामा करून शेतजमिनी भाड्याने घेतल्या व संपूर्ण 200 एकर शेतजमिनीवर कुठलीही वन विभागाकडून परवानगी न घेता संपूर्ण 200 एकर शिवारातील झाडे तोडून टाकली। विदर्भामध्ये शेतकरी हा कमी पावसाने त्रस्त आहे, त्यातही मोताळा तालुका हा अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो। वातावरण बदल आणि अमर्याद जंगलतोडीमुळे मोताळ्यात पावसामध्ये अनियमितता दिसून येत आहे। सौर प्लांट कंपनीमुळे त्यात आणखीच भर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे। पंचायत मी विजय सुरळकर, माजी नगरसेवक मोताळा नगरपंचायत, तसेच विद्यमान नगरसेवकपदी मोताळा नगरपंचायत। मोताळा शहरामध्ये मागील काही दिवसापासून जो सोलरचा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे, ज्यामध्ये एक सन पॉवर नावाची जी सोलार कंपनीने इथे प्लांट उभा केलेला आहे। जवळपास 200 ते 300 कोटी रुपयांचा हा प्लांट इथे त्यांनी उभा केलेला आहे। 150 ते 200 एकरामध्ये मोताळा शहराच्या हद्दीमध्ये यांनी हा प्लांट उभा केलेला आहे। या प्लांटसाठी लागणारी जी नगरपंचायतची NOC आहे, ती NOC त्यांनी डुप्लिकेट घेतलेली आहे। NOCवरती मुख्याधिकारी जे की वर्ग 1चे अधिकारी आहेत, त्यांची डुप्लिकेट साईन मारलेली आहे। त्याच प्रकारे जे ठराव घेतलेले आहे, ठरावावरती सूचक अनुमोदक जे आहेत त्यांना त्याची काही कल्पना नाही की ते त्यावरती सूचक अनुमोदक आहे। तसेच ठरावावरती सुद्धा नगराध्यक्षा यांची डुप्लिकेट सही मारलेली आहे। या सर्व प्रकरणामध्ये मोताळा शहराचा जवळपास लाखो ते करोडो रुपयामध्ये महसूल या कंपनीने डुबवलेला आहे। या कंपनीवरती त्वरित गुन्हे दाखल व्हावेत। तसेच या कंपनीला ठराव असतील, NOC असेल किंवा जेही कागदे नगरपंचायतमधून पुरवले गेली, हे कागदपत्रे पुरवली जात असताना ह्यामध्ये नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे। कारण नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त ही कोणतीच घटना घडू शकत नाही। त्यामुळे नगरपंचायतच्या कोणत्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये मोताळा नगरपंचायतचा महसूल डुबवण्यामध्ये हात आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या आदेशाने आज तक्रार देण्यात आलेली आहे। तरी लवकरात लवकर यावरती कार्यवाही व्हावी ही आमची माफक अपेक्षा आहे।